की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी वंदे 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 आजच्या विजय उत्सव प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंगल प्रभात लोढाजी, नार्वेकरजी, किरीटभाई, या ठिकाणी उपस्थित योगेशजी, आपले सर्व आमदार, सोमादिदी, या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आपल्या सर्वांकरता एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. मी बंगालमध्ये जेव्हा गेलो होतो, मला पत्रकार परिषदेमध्ये तिथल्या एका पत्रकाराने विचारलं की ममता दीदी म्हणतात भारतीय जनता पार्टी आणि त्याचे नेते हे बंगालच्या बाहेरचे आहेत, बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी मत मागतात, यावर तुमचं मत काय आहे? मी त्यांना सांगितलं, आमच्या भारतीय जनता पार्टीची निर्मिती ज्यांनी केली ते श्यामा प्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते. त्यामुळे खरा बंगालचा पक्ष जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि आज बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिलं बंगालचा खरा पक्ष कुठला आहे. आणि बंगालच्या लोकांनी ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून केवळ परिवर्तन नाही, बंगालमध्ये महापरिवर्तन करून दाखवलं. परिवर्तन नाही, महापरिवर्तन. आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे. बंगाल असेल, आसाम असेल, पुदुचेरी असेल, हा विजय भारतातल्या जनाजनाचा मोदीजींवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे. आजही देशामध्ये जनतेला एकच गोष्ट माहिती आहे आणि ती गोष्ट म्हणजे मोदी है तो मुमकिन है, मोदी है मोदी है. आणि म्हणून बंगालला कुशासनातनं बाहेर काढण्याचं काम 30 वर्ष काँग्रेस, 36 वर्ष कम्युनिस्ट आणि या दोघांपेक्षाही खतरनाक 15 वर्ष ममता दीदीचं शासन, जो बंगाल देशाची आर्थिक राजधानी होता, जो कोलकाता देशाची आर्थिक आणि कमर्शियल कॅपिटल होता, त्या बंगालची अवस्था या सगळ्या लोकांनी मिळून अशा पद्धतीनं केली की आज बंगालमध्ये देशात येणारा जो एफडीआय आहे त्याचा 0.5% देखील येत नाही. जो बंगाल देशातलं पहिलं औद्योगिक राज्य होतं, त्या बंगालमधनं 7,000 मोठ्या इंडस्ट्रीज बंगाल सोडून चालल्या गेल्या. त्या बंगालची अवस्था ही जंगल राजची अवस्था त्या ठिकाणी झाली. आणि मग त्यात माननीय मोदीजींनी बंगालचं जे विजन मांडलं, ज्या प्रकारे बंगालच्या लोकांच्या मनामध्ये मोदीजींनी आशेचा किरण जागृत केला. एकीकडे
दीदीचं कुशासन होतं आणि दुसरीकडे मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती. रस्त्यांची कामं, हायवेची कामं, गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं. त्यामुळे जनतेला हा विश्वास बसला की कोणी जर परिवर्तन बंगालमध्ये घडवू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे. मोदीजींवरचा विश्वास आज जनतेनं मतपेटीमध्ये दाखवलेला आहे. आणि त्यासोबत आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट, ज्यांना आधुनिक राजकारणामध्ये चाणक्य म्हणून ओळखलं जातं, ते अमित भाई शहा यांनी ज्या प्रकारे ही योजना तयार केली आणि अर्थातच आपलं शुभ नेतृत्व, ज्यांनी पक्षाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड मोठा विजय मिळाला, ते आपले अध्यक्ष नितीन नबीनजी. भारतीय जनता पक्षाची सगळी टीम आणि बंगालची देखील आपली टीम, बंगालचे प्रदेश अध्यक्ष असतील, आपले नेते शुभेंदू अधिकारी असतील, या सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण बंगालचा विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाहीये. बंगालचा विजय हा भारतामध्ये होणारी घुसपैठ, भारतामध्ये होणाऱ्या आतंकवादी कारवाया, भारतावर होणारा हल्ला, या सगळ्या गोष्टीपासून भारताला वाचवणारा हा विजय आहे. ज्या प्रकारे ममता दीदींच्या नेतृत्वातलं सरकार बांगलादेशमधनं घुसपैठी बंगालमध्ये आणायचं आणि त्या ठिकाणून कागदपत्र बनवून संपूर्ण भारतामध्ये ते जायचे आणि संपूर्ण भारतामध्ये आमचा रोजगार तर ते खायचेच, पण त्याच वेळी भारताच्या एकतेला, अखंडतेला, सार्वभौमतेला, सुरक्षेला धोका निर्माण करायचे. एक प्रकारे बंगाल आओ जाओ घर तुम्हारा और पकाओ खाओ बिर्याणी तो मुर्गा हमारा, अशा प्रकारचं सरकार हे त्या ठिकाणी ममता बॅनर्जीने दिलं होतं. आज हा विजय भारतातल्या प्रत्येक राष्ट्रवादी शक्तीचा विजय आहे. या भारताला सुरक्षित ठेवण्याकरता त्या बंगालमधल्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. मागच्या निवडणुकीनंतर आमच्या अनेक कार्यकर्त्यांना जाळून टाकलं, मारून टाकलं, भुसकून टाकलं, हात तोडले, पाय तोडले, डोळे फोडले, माना कापून टाकल्या. आजचा विजय त्या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे. ममता दीदी, तुम्ही किती अत्याचार केलात तरी भाजपच्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवू शकत नाही, हे दाखवणारा हा विजय आहे. आणि म्हणून आजचा विजय हा देशाच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. जसा आसामचा विजय हा तर अपेक्षित होताच, पण आसामचा विजय याकरताच महत्वाचा आहे की जेव्हापासनं आसाममध्ये भाजपचं सरकार आलं, आसाम मधलं इन्फिल्ट्रेशन पूर्णपणे थांबलं, आसाम मधली आतंकवादी गतिविधी थांबली. आता आसाम देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून काम करताय. तसंच पुढच्या काळात बंगाल देखील भारताच्या वाटचालीतला एक मोठा पार्टनर म्हणून या ठिकाणी काम करताना दिसेल. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचंही अभिनंदन करतो. अभूतपूर्व विजय, अभूतपूर्व. याचं कारण गेले 2 विजय 60 जागा आपल्याला मिळाल्या होत्या. 2-4 लोक इकडून तिकडून घ्यायची गरज पडली होती, पण आता कोणाची गरज नाही. म्हणजे आपले मित्र आहेत ते ठरतील सोबत, पण एकट्या भाजपला 2/3 मेजॉरिटी मध्ये आसाम मध्ये देखील जनतेने पोचवलं आहे. हा मोदीजींचा करिश्मा,
आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। आणि म्हणून बंधु भगिनींनो, आज का ये जो यहाँ पर हम महोत्सव मना रहे, ये महोत्सव केवल जीत का महोत्सव नहीं है, ये महोत्सव केवल भारतीय जनता पार्टी के जीतने का महोत्सव नहीं है, ये महोत्सव भारत की जीत का महोत्सव है। केवल बीजेपी नहीं जीता, भारत जीता है, भारत का जन जन जीता है, भारत का एक एक आदमी जो राष्ट्रवाद के साथ इस भारत में खड़ा है, ऐसा एक एक आदमी आज विजयी हुआ है। इसलिए इस विजय के लिए मैं हमारे प्रधानमंत्री जी को केवल बधाई नहीं देना चाहता, मैं प्रधानमंत्री जी आपको धन्यवाद देना चाहता हूं। जहां एक और बीजेपी के एक एक कार्यकर्ता को लगता था कि हमारे आद्य पुरुष श्यामा प्रसाद मुखर्जी के बंगाल में हमको सीटें क्यों नहीं मिलती, पिछले चुनाव में हम 77 पर पहुंच गए और इस बार 2/3 मेजॉरिटी पर मोदी जी के नेतृत्व में पहुंचे। मैं मोदी जी को धन्यवाद इसलिए भी दूंगा कि भारत की सुरक्षा के लिए 200 भारत माता की, भारत माता की, ये तो बहुत बड़ा खेला हो गए। इसलिए मैं माननीय प्रधानमंत्री जी को धन्यवाद दूंगा। प्रधानमंत्री जी ने जिस प्रकार से मेहनत की है और जिस प्रकार से प्रधानमंत्री जी को बंगाल में रिस्पांस मिल रहा था, हम सब ने देखा। उसी समय हम समझ रहे थे, एक इस प्रकार से हुजूम हमको देखने को मिलता था, एक उत्साह देखने को मिलता था, मानो गांव के गांव खाली होकर प्रधानमंत्री जी को देखने के लिए आते थे और उनके चेहरे पर एक ही बात दिखती थी कि हम तो अब समाप्त हो गए, हमारी आने वाली पीढ़ियां अगर कोई संवार सकता है तो वो मोदी जी संवार सकते हैं। ये समझकर लोग मैदान में आए और हमारे अमित भाई ने तो टीएमसी के गुंडों को ऐसे बंद कर दिया, टीएमसी के गुंडों में हिम्मत ही नहीं रही कि आकर वो कोई हंगामा खड़ा कर पाए। देश के इतिहास में ये पहला चुनाव है बंगाल में जहां पर किसी की मौत नहीं हुई, जहां पर कोई घायल नहीं हुआ। अगर देश के फोर्सेस चाहे तो किस प्रकार से काम कर सकते हैं। मैं तो चुनाव आयोग को धन्यवाद देना चाहता हूं कि आपने वो करके दिखाया है कि देश का लोकतंत्र आज ऊंचा हुआ है और हम पूरी ऊंचाई के साथ भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी को धन्यवाद देते हैं कि आपने जो लोकतंत्र हमको दिया उसका विजय हमने पहली बार बंगाल के अंदर इस चुनाव में आज देखा है। दोस्तों, हमारे अमित भाई ने जिस प्रकार की स्ट्रेटेजी तैयार की, हमारे अध्यक्ष नितिन नवीन जी ने जिस प्रकार का काम किया, हमारे बंगाल के प्रदेश अध्यक्ष हो, हमारे शुभेंदु अधिकारी हो, हमारे जो असम के अध्यक्ष है, हमारे असम के मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा है और तमाम कार्यकर्ता है, इन सभी को मैं बधाई देना चाहता हूं। और मैं ये कहना चाहता हूं, इस विजय के साथ भारत के 78% भूभाग पर बीजेपी और एनडीए का शासन आ चुका है। 78% भारत की भूमि पर अब बीजेपी और एनडीए ये शासन कर रही है और मोदी जी के नेतृत्व में भारत निरंतर आगे बढ़ रहा है। अब मुझे पता है, अब हमारे कम्युनिस्ट तो सारे राज्यों से आउट हो गए, लेकिन बंगाल की हार के बाद अब आश्चर्य मत मानना कि आज या कल ममता दीदी प्रेस कॉन्फ्रेंस करेगी और ईवीएम पर ठिकरा फोड़ेगी, क्योंकि केरल में तो ईवीएम सही चलते हैं
लेकिन बंगाल में ईवीएम बदल जाते हैं। लेकिन आप एक बात यकीन मानिए, ये करारा जवाब उन सभी को है जिन्होंने देश के इंस्टीट्यूशंस को अपमानित किया, जिन्होंने देश के जो इंस्टीट्यूशन हमारे संविधान ने तैयार किए, जो इंस्टीट्यूशन भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमको दिए, उनको अपमानित करने का काम जिन जिन लोगों ने किया, उनको एक करारा जवाब है। जो कहते हैं इलेक्शन कमीशन गलत है, जो कहते हैं सुप्रीम कोर्ट गलत है, जो कहते हैं रिजर्व बैंक गलत है, जो कहते हैं सीएजी गलत है, जो कहते हैं देश की संसद गलत है, ऐसे सभी को करारा जवाब आज बंगाल की जनता ने देकर दिखा दिया कि हमारे संविधान ने जो संस्थाएं तैयार की है, उन संस्थाओं की ताकत क्या है, ये अब दुनिया ने देखा है। इसलिए मैं आप सभी को आज के इस विजय की बहुत शुभकामनाएं देता हूं, आप सभी को बहुत धन्यवाद देता हूं। आपण सगळे लोक आज मनापासून या ठिकाणी खुश आहोत आणि मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वात हा विजयाचा रथ असाच पुढे जात राहील। मगाशी आमचे नवनाथ म्हणाले, मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी विजय मिळाला। नवनाथ, तुम्ही जरी गेले असते तरी एवढाच विजय मिळाला असता, काळजी करू नका। हा विजय कुठल्या देवेंद्र फडणवीसच्या जाण्याने नाही, हा मोदीजींवरच्या विश्वासाचा विजय आहे। लोकांनी ठरवलं होतं केवळ मोदीजींचा संदेश घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं। जिथे आज्ञा झाली त्या त्या ठिकाणी तो संदेश घेऊन पोहोचलो, लोकांना संदेश दिला आणि लोकांनी सांगितलं काळजी करू नका, आम्ही तर मोदीजींच्याच पाठीशी आहोत। आणि लोकांनी निडरतेनं न घाबरता 92% वोटिंग करून बंगालमध्ये दाखवून दिलं आणि लोकशाहीचा विजय झाला। आता उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा लोकशाही पराजित झाली असं जरी आपल्याला ऐकायला मिळालं तरी देखील गांजा कुठे मिळतो हे मला सांगा। मी गृहमंत्री आहे, त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। पण आज गमतीचा भाग बाजूला असू द्या, हा विजयाचा दिवस आहे। आपण एकदा जोरदार नारा लावा, भारत माता की, भारत माता की। मोदी जी आगे बढ़ो, नरेंद्र मोदी आगे बढ़ो, देश तुम्हारे साथ है। मोदी जी आगे बढ़ो, मोदी जी आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।